खरंच असा लॅपटॉप आहे का जो पॉवरफुल, पोर्टेबल आणि क्रिएटर फ्रेंडली आहे? होय, हा आहे 2026 एडिशनचा टफ गेमिंग A14. यामध्ये काही मोठे अपग्रेड्स आहेत. नमस्कार, मी शुभम. एसूस स्पॉटलाइटच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नवीन टफ गेमिंग A14. अपडेटेड 2026 व्हर्जनमध्ये पूर्वीसारखा स्लिम 14 इंच डिझाईन आहे आणि मेटॅलिक बिल्डमुळे अजूनही प्रीमियम फील मिळतो. याचं वेट फक्त 1.48 kg आहे, म्हणून खूप पोर्टेबल आहे आणि थिकनेस फक्त 1.69 सेंटीमीटर. ह्या लॅपटॉपमध्ये टफ DNA आहे, म्हणून तो मिलिटरी स्टँडर्ड 810H टेस्ट पास करतो. ड्रॉप्स, व्हायब्रेशन, ह्युमिडिटी आणि एक्स्ट्रीम टेम्परेचर सहज सहन करतो. पण सगळ्यात एक्साइटिंग अपडेट ह्या लॅपटॉपच्या आत आहे. या A14 मध्ये AMD Ryzen AI Max Plus 392 प्रोसेसर आहे. हा एक पॉवरफुल CPU आहे. यासोबत Radeon 8060S इंटिग्रेटेड ग्राफिक्स आहे. नवीन आर्किटेक्चरमुळे परफॉर्मन्स खूप चांगला आहे आणि पॉवर कन्झम्पशन कमी आहे, म्हणून लॅपटॉप थंड राहतो आणि बॅटरी लाईफ वाढते. यात 50 टॉप्स NPU आहे. लेटेस्ट Co-Pilot Plus PC AI फीचर्ससाठी उपयोगी आहे, जसे Co-Creator, जनरेटिव्ह रेस आणि रिकॉल. या कटिंग एज प्रोसेसरमुळे फास्टर रॅम मिळते, जी इंटिग्रेटेड ग्राफिक्स सोबत शेअर्ड आहे. टफ A14 मध्ये अल्ट्रा फास्ट 32GB LPDDR5X मेमरी आहे, जी डेली कामासाठी परफेक्ट आहे आणि क्रिएटिव्ह एडिटिंग किंवा मॉडरेट गेमिंगसाठीही चांगली आहे. तुम्ही रॅम आणि VRAM मॅन्युअली ॲडजस्ट करू शकता. गेम्समध्ये परफॉर्मन्स वाढवू शकता किंवा क्रिएटिव्ह ॲप्ससाठी मेमरी वाढवू शकता. युनिफाईड क्वाड चॅनल मेमरी डिझाईन वापरून तुमचे गेम्स, मीडिया फाईल्स आणि प्रोजेक्ट स्टोअर करण्यासाठी 1 TB PCIe Gen 4 NVMe SSD आहे आणि ड्युअल M.2 NVMe स्लॉट्स आहेत, म्हणून गेमर्स आणि क्रिएटर्स ज्यांना स्टोरेज हवं त्यांना इझिली अपग्रेड करता येतं. सगळ्या वर्क, प्ले आणि क्रिएशनसाठी 14 इंचची स्टनिंग स्क्रीन आहे. क्रिस्प डिटेल्स आणि अल्ट्रा स्मूथ मोशन ह्या 2.5K रेझोल्यूशन आणि 165 Hz रिफ्रेश रेट स्क्रीनवर आहे. व्हिज्युअल्स खूप क्रिस्प आहेत आणि मोशन खूप स्मूथ आहे जेव्हा तुम्ही एडिटिंग, गेमिंग किंवा बिंज वॉचिंग करता. हा मशीन बनवलेला आहे गेमर्स आणि क्रिएटर्स दोघांसाठी. तर प्रश्न कूलिंग वरती पडतो. गेमिंग किंवा कॉन्टेंट क्रिएशन करताना री-इंजिनियर्ड कूलिंग सिस्टम टफ गेमिंग A14 वर चांगलं काम करतं. परफॉर्मन्स स्टेबल राहतो आणि सरफेस टेम्परेचर्स कंट्रोलमध्ये राहतात. हे सर्व शक्य आहे आतल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे. यात लार्ज रेअर एक्झॉस्ट व्हेंट आहे, अपग्रेडेड ड्युअल फॅन्स आहेत, डस्ट फिल्टर्स आहेत, कीबोर्ड एअर इनटेक आहे, म्हणून हेवी लोडमध्येही कूलिंग इफेक्टिव्ह राहते. आता पोर्ट्स पाहूया. फ्युचर रेडी USB 4 Type-C पोर्ट आहे. डिस्प्ले आउटपुट आणि पॉवर डिलिव्हरी Type-C चार्जिंग सपोर्ट सोबत. फुल साइज्ड HDMI 2.1 पोर्ट आहे. ड्युअल USB-A पोर्ट्स आहेत आणि हाय स्पीड मायक्रो SD UHS 2 कार्ड रीडर आहे. शेवटी बॅटरीबद्दल 73 Wh बॅटरी लॉंग लाईफसाठी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट, जे फक्त 30 मिनिटात 70% चार्ज देतो. यात 1080p फुल HD IR कॅमेरा आहे आणि विंडोज हेलो सपोर्ट, जे लॉग इन फास्ट आणि सिक्युअर ठेवतो. तर हा आहे नवीन टफ गेमिंग A14, पोर्टेबल पॉवर हाऊस गेमर्स आणि क्रिएटर्स दोघांसाठी. आजसाठी इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.